राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले आत्मरंगी रंगले मन आत्मरंगी रंगले मन विश्वरंगी रंगले रंगले राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी राज रामचंद्र महाराज की जय. हनुमंतांच्या कथेचं आपण अवगाहन करताना पहिल्या भागामध्ये शरण शरण हनुमंता या अभंगाचा अर्थ आणि नवविधा भक्तीचा साधारणतः ओझरता असा स्पर्श आपल्या चिंतनाचा झाला. नंतरच्या कालखंडामध्ये श्रवण भक्ती कशी हनुमंतांनी सार्थ केली ते पाहिलं. याचबरोबर आपल्याला रामायणामधल्या ज्या काही छोट्या शंका होत्या त्या शंकांचं निरसन एका भागामध्ये आपण केलं. कीर्तन भक्ती कशी केली त्याही बद्दल बोललो आपण. पण आता याच्यापेक्षा मोठ्या कीर्तनाकडे वाटचाल करायची आहे आणि ते म्हणजे रावणासमोर रामाचं कीर्तन करण्याची ताकद. ती जी मारुतीरायाने दाखवली ती केव्हा कशी कधी जेव्हा सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला आणि आता सीता शोधासाठी विविध वानरांची पथक निघाली. यामध्ये आता नळ, नीळ, अंगद, जांबुवंत आणि हनुमंत या 5 जणांचं पथक बरोबर लंकेच्या दिशेनं म्हणजे भारताच्या दक्षिण टोकाकडे रामेश्वरमच्या दिशेनं वाटचाल करत होतं. मागे मी 5 जणांची नावं सांगितली होती ऋष्यमुख पर्वतावरची, पण तेव्हा त्याच्यात अंगद नव्हते. तेव्हा नळ, नीळ, जांबुवंत, हनुमंत आणि सुग्रीव असे 5 जण होते. इतकंच नव्हे तर ते ऋष्यमुख पर्वतावर हा मैत्री करार करताना एक खूप महत्वाची गोष्ट झाली होती आणि ती म्हणजे आकाश मार्गाने सीतेला नेत असताना सीतेनं तिचे दागिने खाली टाकून दिले होते. ते या वानरांच्या हाती लागले होते. ते दागिने तेव्हा सुग्रीवाने दाखवले की असे असे आकाशस्थ मार्गाने जाताना हे दागिने कोण्या स्त्रीनं टाकले ते ओळखण्यात आले. म्हणजे इतक्या संकटकाळी सुद्धा आपला मागोवा आपल्या लोकांना कळावा यासाठी सीतेची सावधानता सुद्धा आज फार गरजेची आहे. संकट नाही टाळता येतं, किमान आपण कुठल्या संकटाच्या दिशेला आहोत याचा बाकीच्यांना सुद्धा सुगावा लागण्याच्या दृष्टीनं सावधपणे काही मी इतकी घाबरली होती की काही मला आठवलंच नाही इतकाही गाढवपणा करू नये. ही समयसूचकता गरजेची आहे. मौज अशी झाली आहे. आता अंगद आले, सुग्रीव आले नाही. सुग्रीव आता किष्किंधेचे महाराज आहेत. अनेक वानर राज्यातल्या गोष्टी त्यांना सांभाळायच्या. मारुतीरायांनी काय बुद्धिमत्ता दाखवली आहे पहा. राजे आहेत सुग्रीव आणि युवराज आहेत अंगद. अंगद हा वालीचा मुलगा, सुग्रीवाचा नव्हे. वालीच्या मुलाला युवराज करून वानर राज्यातले दोन्ही गट प्रसन्न ठेवलेत. पण वालीवरही प्रेम करणारी माणसं आहेत ना, ती दुखावली जातील. आणि मग वाली विरुद्ध सुग्रीव अशाच लोकांनी मारामाऱ्या करायच्या. रावण राहिला तिसरीकडेच. इतिहास हाच झालाय, आतापर्यंत झालाय. एका हिंदूंच्या पथकाने दुसऱ्या हिंदूच्या पथकावरती हल्ले करून प्रचंड मारामाऱ्या करून शौर्य गाजवायचं का? परकीयाचं राज्य शिल्लक राहिलं पाहिजे म्हणून. तसं व्हायचं. सुग्रीवाच्या लोकांनी वालीच्या लोकांशी लढायचं, वालीच्या लोकांनी सुग्रीवाच्या लोकांशी लढायचं. आपण एकाच राज्याचे आहोत हे विसरायचं आणि राज्य कोणाचं उरावर घ्यायचं? भारताबाहेरचा हा रावण, ते आपल्या टाळक्यावर घ्यायचं. हा वेडेपणा नको व्हायला. म्हणून अत्यंत बुद्धिवान बुद्धिमताम वरिष्ठम हनुमंताने ही खेळी फार सुंदर केली आहे. युवराज अंगद आहेत
आणि वेळ पडली तर रावणाला भेटायला जायचं असेल तर अंगदाला घेऊन जाणं हेच सगळ्यात योग्य आहे, कारण अंगदाच्या बापालाच तो पहिला घाबरलाय. ज्या वालीनं तुला बगलेत दाबला होता त्याचा मुलगा आलाय, याद राख. कोणाचा चेकमेट कुठे लावावा बुद्धिबळामध्ये समजायला पाहिजे. त्यासाठी बुद्धी आणि बळ अभ्यासपूर्वक मारुतीरायाचे सगळे जण त्या ठिकाणी समुद्राच्या किनारी आले. आता काही मार्ग सापडत नाही याच्या पलीकडे जायला. अतिशय दुःख प्राप्त झालेलं आहे. इथेच प्रायोपवेशन करून मरून जाऊ, पण पराभूत झालेलं तोंड कसं दाखवायचं रामाला, म्हणून पाचही जण मरण्यासाठी आडवे पडले. तिथे एक संपाती नावाचा जटायू, एक गरुड होता. हा जटायूचा भाऊ संपाती. त्याचे पंख जळून गेले होते, त्यामुळे त्याला असं खाद्य मिळवण्यासाठी उड्डाण फार करता येत नव्हतं. तो नुसताच पायावर टून टून उड्या मारत यायचा. त्याला वाटलं, वाह काय पंचपक्वान्ने मिळालेत आज. सगळे दणदणीत, एकही रेशनच्या दुकानातला नाही. सकस म्हणजे किती सकस अन्न खाल्लेली माणसं सापडली. आहा, असं खाद्य बघून तो संपाती जवळ आला. टोचकन टोच मारली मारुतीरायाला. तू उठूनच बसले. काय आहे तुम्ही जिवंत आहात, मग तुला काय वाटलं इथे? आम्ही काय मरायला आलोय? मग असे का पडलायत? आता काय करू? सगळी कथा सांगितली, असं झालं असं झालं असं झालं. त्याची शोधासाठी आम्ही आलो. आणि ही सगळी कथा सांगताना मारुतीरायाने जटायूचं नाव घेतलं, की ज्या सीतेला वाचवण्यासाठी जटायूने प्राण दिले तो रावण कुठे कसा लक्षात येत नाहीये. जटायूचं नाव ऐकून चर्र झालं हृदयात. संपाती म्हणाला, माझ्या भावाचं नाव घेतलं. जटायू माझा धाकटा भाऊ, त्याला वाचवण्यासाठी हे पंख जळले. एकदा माझ्याशी स्पर्धा केली वेड्याने. तो म्हणाला, सूर्यकक्षेपर्यंत मला उडून दाखवता येईल. मी सांगत होतो, सूर्यकक्षेत गेलं की पंख जळतात. आयुष्याची अशी पंगुता येईल, करू नको. धाकटा भाऊ ऐकलं नाहीत माझं, गेला असाच उडत. माझ्या भावाचे पंख जळायला नको म्हणून त्याच्यावरती मी उडत राहिलो, माझ्या पंखाची छाया करून. जशी सूर्यकक्षा आली तसे पंख माझे जळून गेले, खाक झाले. मी जटायूच्या अंगावर पडलो. माझं वजन घेऊन तो जमिनीवर पडला. त्याला दिसलं आपल्या भावाने काय केलं. पण मारुतीराया, आज मला आनंद झाला. कशाचा? ज्या भावाला मी सांभाळला त्यांनी आपल्या पंखांचं सार्थक केलं. जे सामर्थ्य मी त्याच्यामध्ये शिल्लक ठेवलं होतं, तो रावणाशी लढताना चोच मारून लढला. 2 पंखांनी लढला. एक पंख कापला गेला तरी एका पंखाच्या जीवावर उड्डाण करत अखेर पर्यंत लढत राहिला. मला अभिमान आहे आज माझ्या भावाचा. का? कोणाच्या हातून मेला ते महत्वाचं नाही, कशासाठी मेला हे महत्वाचं. आमच्या सगळ्या भारताच्या बिंडोक लोकांच्या टाळक्यात एकच नको ती गोष्ट घुसली आहे. पुण्यवान माणसाकडून मेलं की मोक्ष मिळतो, म्हणून सगळे लोक पुण्यवंतांच्या खोड्या काढतात. रावणाने का खोडी काढली? त्याला रामाकडनं मारायचं होतं. कंसाने का खोडी काढली? त्याला कृष्णाकडनं मारायचं होतं. मारीचाने सुद्धा रामाला का फसवलं होतं? त्याला रामाकडनं मारायचं होतं. का? हे रामाकडनं मेलं म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. या वाक्याचा अर्थ कळतो काय? या वाक्याचा अर्थ कळतो? याचा अर्थ असा होतो, चांगल्या माणसाला फसवलं आणि फक्त त्याच्याकडून मृत्यू घेतला की हा जर मोक्षाला जात असेल तर अशा पुण्यवंतांच्याकडून या युद्धात जो मारला गेला तो आयुष्यात मोक्षाला जाऊच शकत नाही ना. मग मोक्षाची व्याख्या किती मूर्खासारखी करता.
कोणाच्या हातून मेला हे महत्वाचं नाही. मग मला सांगा, अफजल खान स्वर्गातच सापडेल, कारण तो शिवाजी राजांच्या सारख्या पुण्यवंताच्या हातून गेला. आणि तानाजी मालुसरे ते कुठे सापडणार? ते कुठे पुण्यवंताच्या हातून मेलेत? ते पातकी माणसाच्या हातून मेलेत. म्हणजे मोरारबाजी देशपांडे किंवा तानाजी मालुसरे पातकी यवनाच्या हातून मेले, पातक्याच्या हातून मेले म्हणून ते नाही मोक्षाला जाणार. पण ज्याने सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं वाटोळं केलं असा कोणी अफजल खान असेल, तो फक्त शिवाजी राजांकडून मारला गेला की मोक्षाला जाणार? काय तत्वज्ञान आहे का चेष्टा आहे? म्हणजे भारतीय सैनिकांच्याकडून गोळ्या खाऊन जे मारले गेले ते पाकिस्तानचे, चीनचे सगळे सैनिक स्वर्गाला जाणार, पण पाकिस्तानच्या लोकांच्या गोळ्या खाऊन जे भारतीय सैनिक मेले ते सगळे नरकात जाणार. ते कसे मोक्षाला जातील? पुण्यवंतांच्याकडनं मेले सरित ते कुठे पुण्यवंतांच्या हातून मेलेत? पुण्यवंताच्या फक्त हातून मेल्याने माणसं मोक्षाला जातात नाही. पुण्यवंतांचं संरक्षण करताना जे मृत्यू घेतात ते स्वर्गाला जातात. त्यामुळं मारीच कोणत्याही नात्याने स्वर्गाला जाऊ शकत नाही. स्वर्गाला जाईल तर तो जटायू आहे. तो रावणाकडून मारला गेलाय. कोणाकडून मारला गेला ते महत्वाचं नाही, कोणासाठी मारला गेला. सीता वाचवण्यासाठी जर प्रयत्नामध्ये तो गेला असेल, मग रावणाकडून मृत्यू असला तरी स्वर्ग आहे. आणि एका साध्वी स्त्रीचा छळ आपल्यामुळे होणार असेल तर रामाकडून मृत्यू मिळाला तरी मारीचाला नरक आहे. भारतीय तत्वज्ञानाचे थेंडवडे काढून अकला शिकवत जाऊ नका. भारतीय तत्वज्ञान फक्त कोणाच्या हातून मृत्यू झाले ह्याला किंमत देत नाही, काय हेतूसाठी झाले, याचं अधिष्ठान काय होतं हे महत्वाचं आहे. नाहीतर वानरांच्या सैन्यामधले जे जे वानर लंकेच्या युद्धात राक्षसांकडून मारले गेले ते कुठे गेले? आणि पुण्यवंत वानरांच्या हातनं जे राक्षस मेले ते स्वर्गात गेले. वा, हिडीस तत्वज्ञान याला म्हणतात. आग्रहाने आई बापानं सांगितलं पाहिजे, सज्जनाच्या रक्षणासाठी मृत्यू हा स्वर्ग आहे. माझ्या जटायूचा अभिमान आहे मला. माझ्या जटायूनं त्याच्या देहाचं सार्थक केलं. कशाला शोधताय मारुतीराया? गरुड आहे मी, माझ्याकडे दूरदृष्टी आहे. इथून 100 योजन पलीकडे लंका नावाचं प्रचंड मोठं बेट आहे. त्याच्यामध्ये एका काही पर्वत शिखरांच्या अशा सुरक्षेनं वेढलेली प्रमुख अशी लंका नगरी आहे, म्हणजे जी राजधानी आहे. त्याच्या पलीकडे समुद्रापर्यंत मोठा लंका प्रदेश आहे. लंका राजधानी मध्य भागात आहे. तिथे अशोक वनामध्ये ती जानकी शोक करत आहे. काय नाव? वनाचं नाव अशोक. ती करते शोक. अशोक वनामध्ये जानकी शोक करते आहे. 100 योजन अंतर आहे. निघा. आता सगळेच एकमेकाला विचारते, नळा जाशील काय? जाईन, पण मध्ये एखादा हॉल्ट पाहिजे. समुद्रात ठेवलंय रेस्टरूम आपल्यासाठी. अरे रेखा, कोणाला माहिती मध्ये हॉल्ट आहे का नाही? निळा जाशील का? तिथपर्यंत जाईन, मग एक दिवस विश्रांती पाहिजे. जांबुवंतराव तुम्ही जाताय का? अरे मी म्हणता माणूस, मी कुठे जाणार, मला काय छेपणार, आलो तुमच्या बरोबर. मग आता अंगदाला पाठवायचं आहे का? तो युवराज आहे. राहता राहिले मारुती. पुन्हा एकदा विषय तोच, मारुती का नाही म्हणत मी जाईन?
शाप आहे ना. तो शाप निघाल्याशिवाय त्यांनाच विश्वास नाही वाटत आहे. काय करायचं तेच विचारत आहेत, मिस्टर नळ व्हॉट कॅन वी डू नाव. कुठलं डू, काहीच करण्यासारखं नाही. जांबुवंताच्या ते लक्षात आलं, अरे चा, अंजनीनं कधीतरी माझ्या कानावर हा विषय घातला होता, याला विस्मरण आहे. मारुतीराय असे नुसतेच आपल्या दृष्टीनं त्या समुद्राचं माप घेत होते. जांबुवंत मागे येऊन उभे राहिले. मारुती काय 100 योजनता आहे. दुसऱ्याला सांगताना असंच सांगायचं असतं. आपल्याला जर कोणी 100 रुपये मागितले तर डोळे मोठे करायचे, 100 रुपये. आणि दुसऱ्याला मागायचे असतील तर हे डोळे जमतील तेवढे छोटे करायचे. 100 तर पाहिजेत. रक्कम तीच, भूमिका कुठली हे महत्वाचं. 100 योजनता आहे. हे काय ढांगेत जाशील का? जाईन की. अरे नुसता जाशील नाही, सीतेचा शोध करून वेळ प्रसंगी रावणाला दहशत लावून सुद्धा येशील परत. तू स्मरण दिलं, येईन की. मग आता काय अक्षदा देऊ तुला जाण्याचे करावे म्हणून? म्हणून माझी काय चूक आहे? माझं विस्मरण आहे. तुम्हाला माहित होतं, आता दिली ना आठवण करून. म्हणजे निघाले मारुतीराय. तानो ताना दे दे ना उदाने, तानो ताना दे दे ना उदाने, तानो ताना दे दे ना तानो ताना दे दे ना, नो ताना दे दे ना उदाने दिम ताना उदाने दिम ताना उदाने दिम ताना उदाने दिम दिदी तोम दिदी तोम दिदी तोम दिदी तोम दिदी तोम ताना दे दे ना उदाने, तानो ताना दे दे ना उदाने, तानो ताना दे दे ना तानो ताना दिर ताना दिर ताना दिर तोम दिर ताना दिर ताना दिर तोम दिर ताना दिर ताना दिर ताना दिर ताना दिर तोम ताना तानो ताना तानो ताना दिदी तोम दिदी तोम दिदी तोम दिदी तोम दिदी तोम ताना दे दे ना उदाने, तानो ताना दे दे ना उदाने, तानो ताना दे दे ना 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 दे ना. महारुद्र हनुमान लंकेच्या द्वारापर्यंत आले. मार्गामध्ये फार गमती झाल्या आहेत. एका मगरीनं त्यांना खेचलं होतं अशी कथा आहे. या कथेवरनच कळतं की ते काही फार उंचावरनं उडलेलं नाहीत. मगर जितक्या अंतरावरची वस्तू खेचते तेवढ्याच अंतरावरनं ते उडत आहेत. मगर विमान खेचत नाही. मगरीला काय खेचता येऊ शकतं? अर्थात त्या मगरीलाही संपवून लंका नगरापर्यंत आलेत. कथा अशी सांगतात, इथे त्यांनी आपलं योग सामर्थ्य प्रकट केलं. उड्डाण योग सामर्थ्याने होतं का नाही याच्यावर चर्चा खूप होऊ शकते. ते योग सामर्थ्याने उडाले का ग्लायडर घेऊन उडाले? बरं, ग्लायडर त्यांना उपलब्ध नसेल असं वाटत नाही. ते प्रगत वानर राज्य आहे. ते जर हिंदी सिनेमा सृष्टीला उपलब्ध असू शकतं, तर त्याच्यापेक्षा प्रगत असलेल्या वानर राज्यामध्ये ग्लायडर घेऊन ग्लायडिंग करणं काही फार अवघड आहे असं वाटत नाही. पण अर्थात ग्लायडर घेऊन उड्डाण केलं काय किंवा योगशास्त्रांनी केलं काय, कशाने उड्डाण केलं महत्वाचं नाही, काम असताना उड्डाण केलं हे महत्वाचं आहे. आपल्याकडे प्रश्न तोच आहे. बाळू, आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. पानवाल्याकडे जाऊन विड्याची पानं आण. किती लागणार? 1 2 3 4 5, म्हणजे प्रत्येकी 2 2 10 पानं घेऊन ये. जास्तीची लागली तर असू दे, 15 पानं आण. तुम्ही सांगा भक्त की आमच्या मारुती भक्तांची गमतीच सुरू. मारुती उत्सवासाठी सत्यनारायण आहे. पटकन 15 पानं घेऊन ये. सुरू. ते दुकान बंद असलं तर
बंद कशाला शेत, चालू आहे रे ते. तो पानं विकत नसला तर त्याने काय फोटो काढायला ठेवले का दुकान त्याचं? पानं विकतील, तू उठ पैसे घे, जा पहिल्यांदा. त्याच्याकडची पानं संपली असतील तर, अरे सकाळच्या वेळेला काय कोण सहस्र भोजन घालतंय का त्याची पानं संपायला? आहेत रे. कामाला उठायचं नाही, आता काहीतरी कारण सांगत बसायचं. तुम्ही दिलेले हे 10 रुपये चालले नाहीत तर असं वाटतं एक लाद घालावी आणि सांगावं तू पहिला चालायला लाग, म्हणजे मग सगळं चालायला लागतं आयुष्यात जे आहे ते. कसं उड्डाण केलं हे महत्वाचंच नाही, मुळात इथे जाऊन मला माझ्या रामाचं कार्य संपन्न करायचंय म्हटलं. उड्डाण झालं, आले. इथं योगशास्त्राचा विषय आहे. सूक्ष्म रूप धरी, हे सूक्ष्म रूप धारण केलंय लंकेत प्रवेश करण्यासाठी. हे योगशास्त्राचं गणित आहे. मात्र कारण असं सामान्य कोणालाही दिसणार नाही, पण मला त्या संपूर्ण वास्तूमध्ये फिरता येईल असं सूक्ष्म रूप हे योगशास्त्राचा खूप मोठा अभ्यास असल्याशिवाय शक्य नाही. आणि अशा सूक्ष्म रूपाने मारुतीरायांनी लंकेचं जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा ते पटकन असं विसरले की आपल्याला अशोकवन बघायचंय. त्यांनी आधी रावणाचाच महाल बघितला, फिरून आले सगळ्या महालात, कुठं सीता, कुठंच नाही. त्यातून रावण बघितला असा आडवा तेडवा झोपलेला. आणि काय सुंदर वर्णन आहे रामायणात. मारुतीरायांच्या मनात आलं, अरे इतका चांगला राजा, किती सुंदर आहे, किती सामर्थ्यवान, किती देखणा, विद्वत्तेचं तपश्चर्येचं तेज ज्याच्या चेहऱ्यावर आहे. फक्त एक चारित्र्य नाही म्हणून हा बिघडला. अन्यथा एवढा चांगला राजा. रामचंद्रांच्या आणि रावणाच्या वयामध्ये 40 वर्षाचं अंतर आहे. रामचंद्र 40चे असतील तर तो 80चा आहे. नॉट रिटायर्ड ऑन ड्युटी, तो राज्यावर आहे. अर्थात रामायण काळातल्या आयुर्मर्यादेचा विचार करता तो तरुणच आहे. मारुतीरायाच्या मनात आलं, ह्याने फक्त चारित्र्य जपलं असतं तर ह्याच्यासारखा राजा नव्हता रे. जाऊ दे, ह्याच्यावर किती वेळ चिंतन करू. सीता कुठं आहे? मग लक्षात आलं, आपण हिथं कुठं शोधतोय? ती अशोकवनात आहे. मग अशोकवनामध्ये जाऊन तिचा शोध घेतला. नुसता घेतला नव्हे, मारुतीराय तिथे अशोकवनामध्ये तिच्याकडे पोचेपर्यंत इकडं पहाटही झाली होती. रावण झोपेतनं उठला होता. तो राक्षसांना घेऊन सीतेपाशी येऊन तिला दम देत होता. बऱ्या मुलांनी मला वश हो, नाही तर कापून खाऊन टाकू असं दम देऊन गेला. अनेक माणसं म्हणतात किती सज्जन होता रावण. सज्जन होता तर पळवली कशाला? तो सज्जन होता हा गैरसमज आहे. इच्छेविरुद्ध स्त्रीशी संबंध ठेवायला जाशील तर तू मस्तकाची शकल होऊन मरशील असा त्याला शाप होता, म्हणून तो अर्जव करत होता, सज्जनतेमुळे नव्हे. रामायण सगळं वाचावं, आपल्या पुरतं वाचू नये. त्याला शाप आहे तो. त्यांनी सीता ही पहिली स्त्री आणलेली नाही. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये अनेक स्त्रियांची आत्तापर्यंत अपहरण केली आहे. त्याच्या सुनेवर सुद्धा त्यांनी अतिप्रसंग केल्याची कथा रामायणात आहे. जो आपल्या सुनेवर अतिप्रसंग करतो तो फक्त शिवरात्रीचा उपास करतो म्हणून त्याला उरावर घ्याल काय? आपल्याकडे व्रतवैकल्याना किंमत आहे यात संशय नाही, पण चारित्र्य पाहिजे, वागणूक तेवढी चांगली पाहिजे त्या माणसाची. रावण हा एवढा तपस्वी असूनही राक्षस का गणला गेला? कॅरेक्टर ढिला आहे. चारित्र्याचा विषय आला तिथे. लोकांच्या दुःखावर आनंद घेणारा, ऋषी मुनींच्या सगळ्यांच्या सज्जनांच्या यज्ञाच्या विध्वंसाने आनंद घेणारा, दुसऱ्याच्या वाईटात सुख माटायला लागलं समजावं रावण शिल्लक आहे. आपल्यामध्ये रावण शिल्लक आहे का? दुसऱ्याचं वाईट झालं की बरं वाटतंय, तो रावण शिल्लक आहे. दुसऱ्याचं वाईट झालं ते झालं तरी चालेल, पण माझं चांगलं झालं पाहिजे असा विचार करतो तो रावण. आणि माझं वाईट झालं तरी चालेल थोडंसं, पण सगळ्यांचं बरं झालं पाहिजे असा विचार करतो तो राम.
तो सगळ्यांच्या सुखासाठी वनवासात जायला तयार आहे. तिथे त्या अशोक वनापाशी सीतेला दम देऊन रावण गेला. मारुतीरायाला कळेना. आता आपण जर समोर आलो तर तिला वाटेल हा दुसरा राक्षस आला का, म्हणून कसं काय करावं. म्हणून रामचंद्रांचं गुणगान तिथे सुद्धा केलेलं आहे. आणि इतकं गोड गुणगान केलं की सीतेला आनंद झाला. आणि तिनं म्हटलं, कोण रामाचं एवढं गोड गुणगान करतंय, माझ्या समोर या. असं चांगलं गावं लागतं. आफळे व असून उपयोग आहे का तिथे. कोण गातं याला पहिला बाहेर काढा, असं म्हणतील माणसं. म्हणून भीमरूपी मध्ये समर्थाने हा शब्द वापरलाय. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका. उत्तम गायन करणारा. आणि जेव्हा तिची खात्री पटली तेव्हा मात्र समोर येऊन उभे राहिले. अरे मारुती कर जोडून या, सीतेसी म्हणे नको धरू शंका. हे रामदूत हनुमान तुझसाठी सर्व शोधिली लंका. काही काळजी करू नको, प्रभू रामचंद्रांना वानरांच्या साम्राज्याची साथ मिळाली आहे. काही काळात असती येतील. मी जरा पहिली पाहणी करण्यासाठी आलोय. तुम्ही सुखरूप आहात बघून आनंद झाला. आता मुख्य केंद्राला भेटतो. नुसतंच भेटण्यात काय मजा आहे. मी जरा इथली फळं खाऊ का अशोक वनातली. हे बाबा, वन आपलं नाहीये, तोडू नकोस, पडलेली खा. हा, ही युक्ती चांगली आहे. तोडायची नाही, पडलेलं खायचं. झाडापाशी जायचं, गदगद 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 गद असं झाडं हलवायचं, सगळी पडायची खाली फळं खायची. मी तोडली कुठे, पडली. ओ, 4 फळांनी माझं काय होणार. माझं म्हणजे मारुती राहायचा विषय चाललाय. आणि अशा बागेचा तो विध्वंस करतोय म्हटल्यानंतर तो जंबू नावाचा माळी तो तापून आला. त्याला एका राट्यातच संपवला. बातमी रावणाला पोचली, कोणीतरी वानर येऊन उत्पात करतोय. त्याला मारण्यासाठी अक्ष नावाचा राजपुत्र पाठवला. 5000 सैन्य पाठवलं. तो राजपुत्रही संपला, ते सैन्यही संपलं. मग इंद्रजिताला पाठवला. इंद्रजिताच्या ब्रह्मास्त्रापर्यंत स्वतःच कैद झाले आणि रावणासमोर येऊन उभे राहिले. कारण फार मारामारी करण्यात गंमत नव्हती. फक्त मी काय करू शकतो दाखवलं. आता रावणाचीच भेट घेऊ. आणि पकडून जेव्हा त्यांना आणत होते तेव्हा मारुतीराय सगळ्यांना सांगत होते, बघा मी एक आलोय तर एवढा त्रास आहे. असे 18 पद्म येत आहेत. नको असेल तर रावणाला सत्तेवरनं खाली काढा, नाहीतर सीतेला परत द्यायला तरी सांगा. जनतेचा दबाव वाढला पाहिजे सत्तेवरचा. आणि तेवढं करता येत नसेल तर सगळे 7/12चे उतारे कागद घ्या, त्याच्या सुरंदळ्या काढा आणि त्याच्यामध्ये चुरमुरे खा. कारण उद्या लंका पेटली तर यातल्या कुठल्याही 7चाही उपयोग नाही आणि 12चाही उपयोग नाही आहे. तेव्हा बँकेत प्रॉपर्टी आहे याला काही अर्थ नाही. राष्ट्र सुरक्षित असेल तर सगळं आहे. आणि ती सुरक्षा नसेल आणि तो रावण देऊ शकत नसेल, तो काय देणार आहे. स्वतः पातकी आहे तो काय देणार तुला सुरक्षा. लोकांच्या मनाची ही अवस्था ढासळून टाकवणारा तो मारुती रावणासमोर जेव्हा आणला, तिथे कीर्तन भक्ती आहे रावणासमोर केलेली. रावण सांगतोय, अरे तू माझ्या नगरीत येऊन माझ्या लोकांचा असा उत्साह भंग करतोस, माझ्या वनात येऊन चोऱ्या करतोस, लाज नाही वाटत. चोऱ्या करायला लाज नाही वाटत. मारुतीराय म्हणतात, लाज काय वाटायची. जे नगरीचा राजा चोर आहे तिथे चोरी केल्याबद्दल पारितोषिक म्हणाले पाहिजे. उत्तम चोरीचं पारितोषिक. मी चोर आहे. मग नवऱ्याला फसवून घराबाहेर काढायचं आणि एकट्या राहिलेल्या स्त्रीला पळवायचं, याला लंकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणतात. परमवीर चक्र विजेता म्हणतात अशा माणसाला. याला चोरी. मी भारताचे कॉन्स्टिट्यूशन सुद्धा विचारत नाहीये, लंकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणतात या कृतीला. नवऱ्याला फसवून बाहेर काढून एकट्या स्त्रीला पळवणे याला लंकेच्या कायद्याप्रमाणे काय म्हणतात. चोरी करणे म्हणतात. मग आपण काय केलंय असं आपली कल्पना आहे. आपण काही पराक्रम केलात काय. तुम्ही चोरी केली आहे, यशस्वी चोरी केली आहे. याद राख, माझ्याबद्दल काही बोललास तर कोणाच्या जीवावर टिमके वाजवतोस. मी शिवशंकरांचा उपासक आहे. वेडायस. भगवान शिवशंकरांना जेव्हा त्रास झाला
तेव्हा तो त्रास माझ्या रामचंद्रांच्या नावाने थांबलाय. अशा रामांचा मी दास तुझ्यापाशी आलोय असं मारुतीरायाने कीर्तन भक्ती रावणा समोर केली आहे. रावणा नको मी जास मारू, तुझ्या शंकरांच्या बरोबरीनं माझा राम ही खूप महत्वाचा आहे वेड्या. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम, आनंदाचे धाम त्याचे गाभुबाचे नाम रे. विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम. विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम रे. राजाधिराज रामचंद्र महाराज की